नमस्कार. महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना करण्यासाठी ठाण्यातील ठाणे पूर्व या भागातील समस्त शिवसेना महिला मंडळाच्या वतीने ठाणे येथील दौलतनगर येथील सिद्धिविनायक मंदिरात भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 1000हून अधिक महिलांनी यामध्ये सहभाग घेतला व पुढील मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच पाहिजे यासाठी त्यांनी गणपती बाप्पाकडे साकडे घातले. मुख्यमंत्री कोण? शिंदे साहेब. शिंदे साहेब. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिंदे साहेब. शिंदे साहेब. लाडक्या बहिणीचा भाऊ कोण? शिंदे साहेब. शिंदे साहेब. लाडक्या बहिणीचा भाऊ कोण? शिंदे साहेब. शिंदे साहेब. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदेच पाहिजे व आमचा भाऊ पाहिजे यासाठी शिवसेना महिला सेना आघाडीने आज गणपती बाप्पाची महाआरती केली. तर भाजपा महिला मंडळाने आम्हाला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवाभाऊच पाहिजे अशी प्रतिक्रिया यावेळी दिली. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी असं सांगेन की गेल्या 2.5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये महायुतीचं जे सरकार आहे, आपले एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील आणि अजितदादा पवार असतील, यांनी अतिशय उत्तमपणे हे सरकार चालवलं. परंतु एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जो आमचा विजनरी नेता आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यासारखं विजनरी नेता होणे नाही. आणि हे याच्या आधीच्या सरकारमध्ये 5 वर्षामध्ये समस्त महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले. त्यामुळे आम्हाला हेच वाटतं की आता सुद्धा भारतीय जनता पार्टीने जे मोठ्या संख्येने बहुमत हे महाराष्ट्रामध्ये मिळवलंय, त्यामुळे आमचा सर्वोच्च नेता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावे अशी आमची पूर्ण इच्छा आहे. आज आमच्या पार्टीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 साइडेड बहुमत मिळवलेलं आहे. त्यामुळे त्या हक्काने आणि त्या विजनरी नेत्याच्या याने मुख्यमंत्री हे देवेंद्रजी फडणवीसच झाले पाहिजे. साहजिकच हे आमचे देवाभाऊ झाले पाहिजेत. आज त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक कार्यकर्ता तळागाळातला, आज मी सुद्धा ठाण्यातली सचिव आहे, पण माझं तर आणि सर्व जनतेचं मत आहे का आपले देवाभाऊ हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत.